हॅलो एव्हरीवन, मी फूडी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. खूप दिवस झाले नॉनव्हेज रेसिपी शेअर केली नव्हती, तर आज मी एक नॉनव्हेज रेसिपी शेअर करणार आहे. ती आहे चिकन खिमा. इथे मी 300 ग्रॅम चिकन खिमा घेतला आहे. खिमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पाणी निथळून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. आता फोडणीसाठी तेल गरम करायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यात खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे 1 चमचा जिरं, दालचिनी, तमालपत्र आणि वेलची आणि सगळे खडे मसाले 1 मिनटं परतून घेणार आहे. आणि आता त्यात 3 चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा गोल्डन ब्राऊन करायचा आहे, जास्त ब्राऊनसुद्धा नाही करायचं आहे. आता इथे कांद्याला थोडासा गुलाबी रंग आलेला आहे आणि थोडा मऊ पण झालेला आहे. या स्टेजमध्ये 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत पुन्हा शिजवू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं परतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत. आत्ता यामध्ये 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपण थोडं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं आलं लसणाचा कच्चा वास जो आहे तो जाईपर्यंत. कांदा टोमॅटोला थोडंसं तेल सुटलं असलं की त्यामध्ये आता मी सगळे मसाले घालणार आहे. इथे मी मसाले घेतले आहेत: हळद, गरम मसाला, धणं पावडर, मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर. सगळे मसाले आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. मसाले घातल्यानंतर एक छोटीशी टिप अशी की अर्धा चमचा मी पाणी घालते. याने मसाले जे आहेत ते तेलामध्ये करपत नाही. सगळे मसाले घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. चिकन खिम्याची थोडी टेस्ट वाढवण्यासाठी यात मी घालणार आहे 1 बटाटा आणि थोडेसे मटार. चिकन किमामध्ये मटार आणि बटाटा घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि वाफ ठेवून बटाटा आणि मटार शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. थोडा वेळ वाफ ठेवल्यानंतर आता चेक करायचं आहे बटाटा शिजला आहे की नाही. 80% बटाटा शिजला असला की त्यामध्ये मी खिमा ॲड करणार आहे. खिमा हा लगेच शिजतो, त्यामुळे मी हा थोडा शेवटी ॲड करत आहे. चिकन खिमा ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खिमा आणि मसाला पेस्ट ही नीट मिक्स झाली पाहिजे. चिकन खिमा हा लगेच शिजतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यायचा आहे. एक वाफ आल्यानंतर थोडंसं कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. मी याच्यात कोणतंही पाणी घातलेलं नव्हतं. हे वाफेने थोडंसं ग्रेव्ही झालेली आहे तयार. गरज वाटली तरच थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. खिमा थोडा शिजत आला की त्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण जे आहे ते घालणार आहे. चवीपुरता मीठ घालणार आहे आणि पुन्हा थोडी वाफ देऊन शिजवून घेणार आहे. टेस्टी असा चिकन खिमा तयार झालेला आहे. कोथिंबीर घालून थोडंसं गार्निश करायचं आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.